शुभं करोति। आपण अष्टविनायकाला गेलो ते आपल्या श्रद्धेसाठी, आपल्या मनाच्या समाधानासाठी, पण त्यांनी किमयाच्या ट्रीटमेंटच्या खर्चाचा प्रश्न सुटत नाही। अरुण दादा त्यासाठी प्रेस विकायचा विचार करतात। विवेक दादा काय किमयासाठी स्वतःला विकायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही। मला काय वाटतं, तशीच जर वेळ आली तर आपण आपली बस विकूया, तेवढेच पैसे कामाला येतील। बस विकल्यावर तू काय करणार? काय करणार म्हणजे आधी काय करायचं? तेच ड्रायव्हरगिरी। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली रेषा अगदी पुसट असते नेहा। पण मग ती ओळखायची कशी? का आपली ती श्रद्धा आणि दुसऱ्याची ती अंधश्रद्धा मूर्खपणा? नाही नाही, तसं नाही, पण मला असं वाटतं की ज्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशी भक्ती आणि सक्ती म्हणजे अंधश्रद्धा, आणि ज्या गोष्टींमुळे स्वतःचीच काय दुसऱ्याचीही उमेद वाढेल, मन शांत राहील आणि घडलं तर चांगलंच घडेल अशी कृती म्हणजे श्रद्धा। किती छान बोललो तुम्ही वृषाली काकू। मी गावच्या देवाक बोललो होतो, आपल्या घरातली माणसं परत एक झाली, सगळी भांडण मिटली ना की तुझ्या दर्शनाला येईन म्हणून। देवान सगळा चांगला केला। आता गणपती गावाला गेले ना की मी पण जाणार आहे गावाला नवस फेडायला। अनंत गावच्या देवाला जाऊन येईन म्हणतो। हो काय रे मध्येच? देवाला नवस बोललो होतो, सगळं घर परत एकत्र झाला ना की चालत येईन तुझ्या दर्शनाला। चालत? नाही म्हणजे गावापर्यंत एसटीने जाणार, मग डोंगरावर चालत जाणार आहे। गणपती झाल्यावर जाऊन येईन म्हणतोय। ये जाऊ दे, लवकर परत ये। हे जग, ही माणसं, हे सण, हे सोहळे यापुढे आपण कधीच बघू शकणार नाही। एक क्षण येईल आणि वीज गेल्यासारखा मिट्ट काळोख होईल। पूर्वीची किमया परत आणणं आपल्या हातात नसलं तरी तिच्या सुखासाठी पूर्वीचा विवेक काका तर परत आणू शकतो ना आपण। जय गणपती गुणपती गजवदना। तुझा मुखवटा चढून नाचतोय देवा, तुझ्यासाठी, किमयासाठी। घे घे परीक्षा, पण नंतर त्याचं फळ दे। आमच्या किमयाला बरं कर। मी शरण आलोय तुला शिबिराजा। शिबिराजा तो ससाणा जीव घेईल माझा। मला वाचव त्या ससाण्यापासून। तू काळजी करू नकोस, मी तुला वाचवीन। साक्षात मृत्यूपासून मी तुला वाचवीन। अच्छा, तर तू इथे लपलास तर बाहेर निघ। ससाण्या, हात लावू नकोस त्याला। मी त्याला अभय दिलाय। तू त्याला अभय दिलंस, पण तो माझा शिकार होता, तो माझा आहार होता। म्हणजे तू त्याला जीवनदान देऊन तू मला भुकेने मारून टाकणार? त्यापेक्षा तू एक काम कर, तू मलाच खाऊन टाक। मी या निष्पाप सुंदर पक्षाला मरू देणार नाही। हा सुंदर पक्षी जिवंत राहायलाच हवा। मुक्त हवेत विहारायलाच हवा नेहमी। वत्सा शिबिराजा, मी इंद्रदेव आहे। मी तुझी परीक्षा घेत होतो। तुझ्या या दयाबुद्धीने आणि त्याग भावनेने मी प्रसन्न झालोय। तू माझ्या या परीक्षेत पास झालायस। माग, तुला जे हवं ते माग। देवा, मला माझ्यासाठी काही नको, फक्त तू या निष्पाप सुंदर पक्षाला खूप आयुष्य दे।